सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणासाठी बसले आहेत। त्या दरम्यान अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून ते आक्रमक झाले। मराठा समाजासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला। बारसकर यांच्या मागे फडणवीसांचा हात असून माझा बळी घ्यायचा आहे, मला संपवायचे षडयंत्र आहे असा आरोप पाटलांनी केला। मी सागर बंगल्यावर येतो, ह्या माझा बळी असे जरांगे म्हणाले। यानंतर ते स्टेजवरून उठून निघाले होते। उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती बिघडली, यामुळे स्टेजवर गोंधळ सुद्धा निर्माण झाला। जरांगे मी मुंबईला चालत जाणार असे म्हणत जागेवरून उठले, तेव्हा उपस्थितांनी त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला। जरांगेंना श्वास घेताना त्रास होत होता, मात्र तरीही ते आक्रमक बोलत होते। तब्येत बिघडेल, तुम्ही शांत व्हा अशी विनंती उपस्थित असलेल्या मराठा बांधव करत होते। फडणवीस, तुम्हाला माझा बळी पाहिजे तर सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या, नाहीतर असले चाळे बंद करा। मी मराठ्यांचा नेता नाही, मी सामान्य शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून काम करतो। माझ्या विरोधात एक तक्रार दाखवा, मी सगळं ऐकायला तयार आहे। बळीच पाहिजे ना, मी तयार आहे। सगळे सोयरेचं अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही, इथे बसून मेल्यापेक्षा मी निघालो असे म्हणत जरांगे आक्रमक झाले। बैठक संपल्यानंतर जरांगे स्वतः पायी चालत मुंबईतील फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।